मित्रांनो, लेक लाडकी योजना सर्वांना माहिती आहे, पण अनेकांना अर्ज कसा करायचा आणि कोठे करायचा व त्यासाठी लागणारे कागदपत्र आणि या योजनेच्या माध्यमातून किती लाभ मिळतो हेच माहिती नसतं. तर मित्रांनो, काळजी करू नका, मी सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर लेक लाडकी योजनेच्या संदर्भातला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री ह्या योजनेत सुधार करून राज्य सरकारने राज्यातील मुलींचा जन्मदर वाढावा आणि त्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. सध्या अनेक कुटुंबांना मुलीच्या शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे काही मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. हीच समस्या लक्षात घेऊन मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य शासनाने 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी अतिशय महत्वाची माहिती मी दिलेली आहे. आता पाहूया या योजनेचे फायदे. लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत एकूण 1,01,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मुलीच्या जन्मानंतर पहिला हप्ता 5,000 रुपये दिला जातो. त्यानंतर इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर 6,000 रुपये दिले जातात. इयत्ता 6वीत प्रवेश घेतल्यानंतर 7,000 रुपये दिले जातात. इयत्ता 11वीत प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपये दिले जातात आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर शेवटचा हप्ता 75,000 रुपये दिला जातो. अशा प्रकारे एकूण 1,01,000 रुपयाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या पालकाच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाते. या योजनेसाठी पात्रता व अटी काय आहेत हे पाहूया. ही योजना पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहील. पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील. म्हणजे या योजनेचा लाभ त्या दोन्ही मुलीला घेता येईल. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील आणि दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा 1 मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुदेय राहील. मात्र माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. त्यानंतर लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील आणि लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे. ह्या सर्व पात्रता आणि अटी व शर्ती लागू राहतील. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी अतिशय महत्वाची माहिती मी दिलेली आहे. आता पाहूया या योजनेत लागणारी कागदपत्रे. पालकाचे आधार कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे. वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे 1 लाखापेक्षा कमी असलेलं वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर केशरी किंवा पिवळे राशन कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे. त्यानंतर मुलीचा जन्माचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे आणि कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स तुमच्याकडे असली पाहिजे आणि घोषणापत्र तुमच्याकडे असलं पाहिजे आणि अंतिम लाभासाठी मुलीचे मतदान ओळखपत्र तुमच्याकडे असले पाहिजे व मुलगी शिक्षण घेत असल्यास चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे. हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पाहूया अर्ज प्रक्रिया, म्हणजेच अर्ज कोठे आणि कसा करायचा. या योजनेसाठी अर्ज अंगणवाडी केंद्रात किंवा आशा सेविका मार्फत करता येतो. सर्वप्रथम जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्या
अंगणवाडी सेविकेकडून लेक लाडकी योजनेचा अर्ज फॉर्म घ्या. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा. मुलीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेची माहिती. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. भरलेला अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा करा. अंगणवाडी सेविका अर्जाची ऑनलाईन नोंदणी करतात. नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराला पावती दिली जाते. ती पावती सुरक्षित आपल्याकडे ठेवावी. अशा पद्धतीनं तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे आणि अर्ज केल्यानंतर छाननी होते. तुम्ही जर पात्र ठरलात तर तुम्हाला या योजनेचा लाभ सुरू होतो. आज इथंच थांबतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि या योजनेबाबत तुम्हाला काही अडचणी असतील तर कॉमेंट्स करून नक्की विचारा. धन्यवाद.